हॅलो स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिकचा नेक्स्ट टॉपिक पाहत आहोत, निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. मग कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन करायचं म्हणजे त्या सेंटेन्सला किंवा त्या स्टेटमेंटला निगेटिव्ह कसं करायचं खरं म्हणजे ते आपण आता सांगतोय. तर मग जे कंपाऊंड स्टेटमेंट आपण स्टडी केले होते त्यामध्ये होते कंजंक्शन, डिसजंक्शन म्हणजे अँड ऑर यूज केलेला असताना. त्याच्यानंतर तिसरं आहे इम्प्लिकेशन म्हणजे इफ देन जर दोन स्टेटमेंट जोडलेले असतील, आणि नंतर इफ अँड ओन्ली इफ म्हणजे दोन स्टेटमेंट जर बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन असतील तर त्या स्टेटमेंटचं निगेशन कसं करायचं ते आपल्याला पाहिजे. तर आपण इथे एक 5 रूल स्टेट करणार आहे, ते तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचे किंवा पाठ करायचे असं माझं काय हरकत नाही. तर मग त्यातलं पहिलं सांगू आपण आता. नंबर 1 आहे negation of conjunction. म्हणजेच दोन वाक्य किंवा दोन स्टेटमेंट जर अँड ने जोडलेले असतील, म्हणजेच ते जर कंजंक्शन असेल तर त्याचं निगेशन असतं निगेशन P और निगेशन Q. म्हणजे जर अँड ने जोडलेल्या वाक्याला तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल तर दोन वाक्यांच्या मध्ये किंवा दोन स्टेटमेंटच्या मध्ये ऑर घ्यायचं आणि दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह करायचे. हे झालं निगेशन ऑफ कंजंक्शन. आता दुसरा रूल निगेशन ऑफ डिसजंक्शन. दोन स्टेटमेंट जर ऑर ने जोडलेले असतील आणि त्याचं निगेशन आपल्याला करायचं असेल तर आपण लिहिणार निगेशन P अँड निगेशन Q. थोडक्यात काय, जर ऑर आलं स्टेटमेंट मध्ये तर त्याचं अँड करून दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह करा. मग याला रीड कसं करणार पहा, निगेशन P अँड Q इज निगेशन P और निगेशन Q. negation P or Q is negation P and negation Q. तीसरा नियम negation of implication. So negation of implication P and negation Q. जर दोन स्टेटमेंट इफ देन ने जोडलेले असतील तर त्याचं निगेशन होतं P and negation Q. म्हणजे पहिलं स्टेटमेंट तसंच मध्ये अँड येईल आणि दुसऱ्या स्टेटमेंटला आपण निगेशन करणार म्हणजे निगेटिव्ह करणार. चौथं नंबर 4 निगेशन ऑफ बाय कंडिशनल. किंवा तुम्ही त्याला निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन पण म्हणू शकता. जर दोन स्टेटमेंट इफ अँड ओन्ली इफ ने जोडलेले असतील आणि त्याचं निगेशन करायचं असेल तर ते निगेशन येतं P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. आणि शेवटचा रूल जो ऑलरेडी आपण या निगेशनचं स्टेटमेंट स्टडी करताना सांगितला होता तर तो लावणी स्टेट करतोय खरं म्हणजे. तर तो रूल आहे निगेशन ऑफ निगेशन. मग निगेशन ऑफ निगेशन असतं ओरिजिनल स्टेटमेंट P. सो हे झाले 5 निगेशनचे रूल जे इम्पॉर्टंट आहेत. ते तुम्हाला पुढे स्टेटमेंट किंवा या एक्सरसाइज आपली जी एक्सरसाइज चालली होती 1.3 त्याच्या थर्ड क्वेश्चन साठी आपण हे आता वापरणार आहोत. तर हे नियम पाठ करा आधी, हा व्हिडिओ वाटल्यास आधी पॉज करा, हे नियम पाठ करा टाका आणि मग त्या स्टेप एक्सरसाइज कडे या, म्हणजे तुम्हाला ते कळेल काय चाललंय. मग क्वेश्चन नंबर 3 काय आहे, एक्सरसाइज 1.3 चा लास्ट क्वेश्चन खरं म्हणजे आपण इथे पाहतोय. क्वेश्चन नंबर 3 राइट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. तर पहिलं स्टेटमेंट काय ते आपण घेऊ आता. सो आन्सर पाहू पाहिजे.
दोन स्टेटमेंट दिसतात पहा, मॅथमॅटिकल स्टेटमेंट येते त्यांच्यामध्ये ऑर आहे आणि त्याचं आपल्याला निगेशन करायचं. मग दिलेल्या स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी आपण त्या दोन स्टेटमेंटला p आणि q मानून घेऊ. पहिलं x + 8 इज ग्रेटर दॅन 11 आणि दुसरं आहे y - 3 = 6. आता अर्थातच हे स्टेटमेंट ट्रू आहे नाही याचा आपण विचार नाही केला तर आपण फक्त निगेशनचा मूल्य वापरणार आहोत. मग सिम्बॉलिक फॉर्म दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म आहे p और q. आपल्याला निगेशनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. निगेशन ऑफ डिसजंक्शन जो 2 नंबरचा नियम आपण मागाशी सांगितला होता तो आता आपण वापरू. ऑरचं अँड होतं आणि दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह होतं असं आपण सांगितलं होतं. दॅट इज. मग हा झाला आता लॉजिकल फॉर्म. आता आपण त्याला व्हर्बल फॉर्म मध्ये लिहू जो आपल्याला क्वेश्चन मध्ये दिला आहे त्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. तर ऑर असताना निगेशन अँड होतं आणि नॉट दोन्ही वाक्यात होतात म्हणजे किंवा दोन्ही वाक्य निगेटिव्ह होतात असं आपण म्हणू. पहिले आपल्याला निगेटिव्ह घ्या. पहिलं स्टेटमेंट काय आहे पहा, x + 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 11. इथं ग्रेटर दॅन होतं तर त्याचं निगेशन आपण लेस दॅन ऑर इक्वल टू केलं किंवा तुम्ही नॉट ग्रेटर दॅनचा सिम्बॉल असं वापरू शकता किंवा हे द्या मध्ये अँड. दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन करा y - 3 नॉट इक्वल टू 6. त्याला आपण निगेटिव्ह केलं नॉट इक्वल टू 0. मग हे राहील निगेशन क्वेश्चन मध्ये दिलेल्या स्टेटमेंट्स. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो दोन स्टेटमेंटला अँड ने जोडणार आहे म्हणजे आपल्याला कंजंक्शनचं निगेशन करायचं आहे. पहिल्या स्टेटमेंटला p मानून घेऊ, दुसऱ्या स्टेटमेंटला q आणि सिम्बॉलिक फॉर्म दोन स्टेटमेंटच्या मध्ये अँड आहे म्हणून p and q किंवा p कंजंक्शन q असंही म्हणते. आपल्याकडे तो रूल आहे निगेशन ऑफ कंजंक्शनचा 1 नंबरचा रूल जो आपण स्टेट केला तो असतो मध्ये ऑर येतात आणि दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह होतात. दॅट इज. मग आता पहिल्या स्टेटमेंटला निगेटिव्ह करा. पहिलं स्टेटमेंट आहे 11 लेस दॅन 15 त्याचं होईल 11 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15. ऑर इन मध्ये निगेशन q दुसऱ्या स्टेटमेंटला निगेशन करा 25 ग्रेटर दॅन आहे तर मग लेस दॅन ऑर इक्वल टू 20. हे झालं निगेशन दिलेल्या स्टेटमेंट्स. क्वेश्चन नंबर 3 मध्ये असं म्हटलंय क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओन्ली इफ म्हणजे दोन स्टेटमेंटला इफ अँड ओन्ली इफ ने जोडलेला आहे. सो क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर या पहिल्या स्टेटमेंटला आपण p मानून घेऊ. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर आणि q हे स्टेटमेंट इफ अँड ओन्ली इफ नंतर आहे इट इज अ रोम्बस. इट म्हणजे कोण क्वाड्रिलॅटरल is a rhombus. आणि मग सिम्बॉलिक फॉर्म दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय बघा इफ अँड ओन्ली इफ मुळे दोन्ही स्टेटमेंटच्या मध्ये डबल इम्प्लिकेशन येईल. मग डबल इम्प्लिकेशन आल्यामुळे आपल्याला त्याचं निगेशन करायचं. निगेशन p डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल q. फॉर्म्युला आपण सेट केला p and negation q और q and negation p. आता हे थोडं काळजीपूर्वक लक्षपूर्वक समजून घ्या. दॅट इज निगेशनचा फॉर्म्युला आपण इकडे लिहिलाय पहा. सुरुवात लेफ्ट साइड पासून करा. p ला घ्या आधी. p काय आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर मध्ये अँड आहे. अँड च्या ऐवजी आपण बट पण वापरू शकतो. मग बट वापरतो. बट
निगेशन आलाय बघा, पी दिला मध्ये बट लिहिलं अँड साठी आणि नॉट लिहितो. क्यू काय आहे, क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. मग क्वाड्रिलॅटरल इज अ डबल नाही लिहिला मी, ग्रॅमॅटिकली आपण त्याला करेक्ट करू, बट नॉट रोम्बस म्हणू. म्हणजे बट नॉट रोम्बस मध्ये हे अँड निगेशन क्यू पूर्ण ऍडजस्ट झालंय बघा. ग्रॅमॅटिकली आपण त्याला ऍडजस्ट केलं बघा. मध्ये ऑर आहे, सो ऑर लेफ्ट टू राईट चालू आहे पहा. माझी पी न लिहिलं बट नॉट रोम्बस घेऊन टाकलं, और क्यू लिहायचा झाला. क्यू काय आहे, क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. परत अँड आलाय त्यासाठी मी बट लिहिणार आहे. पुढे निगेशन दिसतोय म्हणजे नॉट. आणि पी म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर. आता क्वाड्रिलॅटरल इज ऑलरेडी यूज केल्यामुळे फक्त स्क्वेअर वापरला आहे, बट नॉट अ स्क्वेअर. आणि मग here is negation of given statement number 3. आता क्वेश्चन नंबर 5 घेतलाय पहा मी डायरेक्टली. चौथा तुमच्यासाठी ठेवलाय सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 5 स्टेटमेंट असं आहे, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. दोन ठिकाणी कनेक्टिव्ह दिसत आहेत, ती कोणती आहेत पहा. इफ जेनिक दिसतंय आणि अँड पण आहे. म्हणजेच इथे तीन स्टेटमेंट आहे. इट इज रेनिंग, वी विल गो अँड वी प्ले फुटबॉल अशी तीन स्टेटमेंट आहेत. म्हणजे आपल्याला इथे तीन स्टेटमेंट डिफाइन करायचे आहेत. सो पी क्यू आर. सो पहिलं स्टेटमेंट काय राहील, इट इज रेनिंग. दुसरं स्टेटमेंट आहे वी विल गो. आणि तिसरं स्टेटमेंट आहे वी प्ले फुटबॉल. तीन स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहून टाकू आपण. सिम्बॉलिक फॉर्म काय पहा, इफ देन मी पहिले दोन सेंटेन्स जोडले म्हणजे पी एम्प्लाइज क्यू आणि मग नंतर अँड आला आणि मग तिसरा सेंटेन्स आला. म्हणजेच दोन स्टेटमेंट इफ देन ने जोडलेले असताना तिसरं स्टेटमेंट अँड ने जोडलेलं आहे ते आपण दाखवतो. आपल्याला याचं निगेशन करायचं आहे पहा. सो वी हॅव negation P implies Q and R. तर निगेशन कसं होतं पहा, अँडचं निगेशन होतं ऑर, आणि जे दोन स्टेटमेंट त्या अँडने जोडलेले असतात ते दोघंही निगेटिव्ह होतात. पण इथं आपल्याला आता निगेशन दिसतंय इम्प्लिकेशनचं. मग निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचा रूल वापरा, पी अँड निगेशन क्यू. हा ऑर निगेशन आर तसाच. थोडक्यात काय तर दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन आपल्याला ह्या पद्धतीने लिहावं लागेल. दॅट इज, मग लेफ्ट हँड साइड पासून सुरुवात करा. पहिलं स्टेटमेंट पी आहे ते आपण आहे तसंच लिहिणार. काय, इट इज रेनिंग. मग आपण पी लिहिला. आता अँड लिहू. अँड क्यू ला निगेटिव्ह करायचंय. सो क्यू काय हा वी विल गो. मग आता आपण लिहिणार वी विल नॉट गो. पुढे आलेला ऑर, आणि आर मध्ये तुम्हाला निगेटिव्ह, आर ला निगेटिव्ह करायचंय. हा आहे सेंटेन्स वी प्ले फुटबॉल or we will not play football. इथं पण विल आपण ठरवतो पहा. इथं पण ते ठेवा, we will not play football. So here is negation of given statement.
क्वेश्चन नंबर 7 काय पहा, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स, याचा आपल्याला करायचं आहे निगेशन. दिलेल्या स्टेटमेंटमध्ये कुठलंही कनेक्टिव्ह नाही. ऍक्च्युली हे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे कारण तिथं ऑल आलं, ऑल किंवा सम आलं किंवा फॉर ऑल आलं किंवा देअर एक्झिस्ट आलं तर हे क्वांटिफाईड स्टेटमेंट असतं. मग आता क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन कसं लिहिणार पहा, निगेशन इज, जर ऑल आलं तर त्याचं सम करून घ्यायचं आणि सम आलं तर ऑल लिहायचं. सम नॅचरल नंबर्स are not whole numbers. So here I negation of given statement. So quantified statement चं negation easy आहे. निगेटिव्ह तर आपण त्या सेंटेन्सला करणार आहोतच, पण जर ऑल आलं तर सम लिहिणार, सम आलं तर ऑल लिहिणार किंवा फॉर ऑल आलं तर देअर एक्झिस्ट लिहिणार आणि देअर एक्झिस्ट आलं तर फॉर ऑल लिहिणार. हे लक्षात ठेवा. मग आता क्वेश्चन नंबर 8 काय बघा, फॉर ऑल n बिलोंग्स टू n, n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. आपल्याला करायचं निगेशन. फॉर ऑल आलं तर आपण निगेशन मध्ये देणार देअर एक्झिस्ट. सो निगेशन इज n बिलोंग्स टू n, तसंच देअर एक्झिस्ट n बिलोंग्स टू n, n square plus n plus 2 is not. आपल्याला निगेशन करायचं असल्यामुळे आपण हे नॉट टाकतो. is divisible by 4. Similarly question number 9 पण तसाच आहे पहा, there exists x belongs to n such that x minus 17 less than 20. So negation is there exists a way for all x belongs to n म्हटले such that x minus 17. या स्टेटमेंटला निगेटिव्ह करण्यासाठी लेस दॅन चा आपण करून घेऊ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20 आणि मग हे आहे निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. सो निगेशनचा टॉपिक इथं संपतोय बघा. सो एक्सरसाइज 1.3 पण याबरोबर संपते, तुम्ही प्रॅक्टिस करा या एक्सरसाइजची. तर मग पुढच्या टॉपिकला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करू. एक्सरसाइज 1.4 चा जो सेक्शन आहे, इम्पॉर्टंट सेक्शन आहे. आतापर्यंत निगेशन वगैरे काही आपण महत्त्वाचे नियम इथं वापरले, त्यांचाही वापर आपण तिथं करणार आहे आणि काही ॲडिशनल फॉर्म्युले लॉजिकशी रिलेटेड आपण काही ॲड होईल, इम्पॉर्टंट